हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो धृतराष्ट्रानं कणिकालेगी एक कूटनीती ताजे उपदेश घेवचे आणि पांडव तागेले शत्रूशी ताण पळोवन घेवचे. पांडवाल विशयांतो सर्व जनांक सेनापती जनांक भारी प्रीती आसता. ह्या पळोवन दुर्योधना भारी चिंतीत जाता. पांडवांक वर्णावर्ताक पेटोका म्हणून धृतराष्ट्रा लोटो दुर्योधन समालोचन करता. हे काणी परीक्षित रायो या जनमेजयो वैशंपायना लागी पूर्ती म्हाका सांगता म्हण म्हणटना त्या वेळार दुर्योधनान थंय येवन बापसो लागी सर्व जन हस्तिनावतीचे पांडव म्हळ्यार भारी प्रीती दाखयता रसाची. आना तूं न्ही जावन राय जावका आशिल्लें तूं जात्यंद म्हूण सांगून बाप्पाक राय केलेले. आतां तागेले चेडवानाची राय जावची जाल्यार मुखारसून आतां तूं ताका दुर्योधनाक धर्मराया तूं बसयला खंयच्यारी सिंहासनार युवरायो म्हूण. आतां मुखारसून धर्मरायाले चेडवा तोची राय जाता तागेले चेडवांक राज्य वता म्हणटना आमी कसो लेखांगा म्हूण न्ही तो म्हणटा न्हय. तशी हे पुराय दुर्योधनान बापसोल्या सांगतना बापसूकय वय म्हूण दिसता. कळवे अंचाण पुतान सांगिल्ले वय दिसले तांच्यान कणिकानय बुद्धी शिकयला न्हय समजी जाल्यार आतां तत्कालांत हांव कसल डिसिशन घेतला रे जनाल दृश्टी राव अपराधी जेवचे न्हय न्हय जनाक आमगेले वय आतां धृतराष्ट्र चांगू म्हूण कसले एक मनांत आस जाल्यार तांगेले म्हगेले पुता ताजे निमती कसं की म्हगेले चेडवांक चांग जेवचेंच तेच म्हूण हांव पांडवांक वायट केल्ले पांडवाल वयर जाळ म्हूण म्हळें जनाल मना येवचे न्हय न्हय. तशें हांव तत्काल कसलें डिसिशन घेना तो कसो करता तो तेदना दुर्योधनू म्हणटा राब आना कसो करीत म्हूण हांव आलोचन करून सांगता म्हणटा मुखार वता आनी कर्णाक शकुनीक दुशासनाक पुराय आपयता आनी तांगे लागीं समालोचन करता आनी बावसोले आयलो वापस सांगता आना कसले रितीर पांडवांक वर्णा मरता पेटयतू हांगा दुखून तांणी चमकलीची म्हूण जाल्यार आमी कसले भंय ना न्हय जाल्यार एक क्षण न्हुतो बसता तो धृतराष्ट्र कसो करचें म्हूण कळनाशी. मागीर कसो जाल्यार पुत्र व्यामोह चड पुराय जनाकय तांगेले पुत्रान सांगिल्लें आयकतात तांणी. तशी तो एक पण दीर्घ श्वास सोडतकय आनी पुताले सांगतकय चेडा म्हगेलो भाव पांडू बारी धर्मात्म तो न्ही जावन जाल्यार म्हगेलो भाव तो बंद बळगाच्या विशयांतू भारी प्रितीरस्त आशिल्लो. म्हाकाय ताणें भारी प्रितीरी पळयला आनी तांतूय म्हाका तो भारी असाधारण प्रिती करता आशिल्ली त्या म्हळ्यार हांव जात्यंदू म्हगेले अण्णाक पाप अशी जल्ला न्हू म्हूण म्हणलेले रितीर भारी प्रिती करता आशिल्लो तो म्हाका. आनी तागेले सुखादी कडेन येदोळतय मंदिनी तागेले स्वकार्य म्हळ्यार तागेले कतिरची अयो हांव हें सुख भोगूं तें सुख भोगूं हें खावं तें खावं ना सुरवेक कसो जाल्यार धृतराष्ट्राक म्हगेले अण्णाक म्हूण सांगून म्हाकाची तो प्रायोरिटी दिता आशिल्लो. तशी ह्या पुराय तो
आलोचन करता बाप पुता लगी सांगता तागेले दोळे दुखून उद्दा देंवता जाल्यार आनी तो दोळ पुसून घेवन सांगता खंय आतां तागेले पूत धर्मार आय जाल्यार पांडुल बरी गुणाढ तो म्हणटना त्या गुणा निमतीन तो सर्व प्रजे प्रितीक पात्र जाल्ला आतां कितलीकी जन तागेले चंग गुणाक बोलवूनची कितलीकी राय तागेले मित्र जाल्ल्यांची तसल पांडवांक आवत देशभ्रश्ट करचें म्हूण म्हणल्यार सगळेची जना मध्येन तो गलाट जायत बलात्कारार तांकां देशभ्रश्ट करूंक जायना तशें मात्र न्हय आत्त युधिष्ठिर आलवटो आसूचे अमात्य तांणी पुरे पांडूल अमात्य तांणी पांडून तांगेल चेडू वय केला जन युधिष्ठिर आलवटू कामार आसाची म्हणटना पांडून तांकां पुरे कितले प्रितीन पळयला म्हण म्हाका गोतूच न्हय तांणी तांगेले चेडू माले सांगनाच वे चेडूवांक तो धर्मराय तशी पळयत न्हय म्हणटना आजी हांव तांकां ताका वतायार वर्णावर्ताक पेटोवचे कसले मोस करचे अशें पळय केले जन आमकां सगळे जना मदें राजकथे जावन दंगी जावन आमकां मारून घालतीत तुमकां 100 जनांकाय म्हाकाय जिवान वरू सोडिशनाची तशें जावन आलोचन कोर न्हू कशें कोर का म्हूण पळोवं का दुर्योधना सीदा तूं सांगील बरी करूं जायना म्हणटना दुर्योधन सांगता वेया ना तूं सांगे बद्दची न्हय म्हूण म्हणा जाल्यार तुगेले मनान तूं त्या अंतंगन जन कसल करतकी म्हूण सांगून त्या पुराय परिहार करीत इत्याक म्हूण म्हळ्यार ह्या पुराय आलोचन कोरनूची हांव मिगेल कामाच्यांक प्रजा नायकांक पुराय जाय जाय दुड्ड दिवन हांव तांकां चंद कोरून पळयत रस म्हणटना मुखारसून एक दिसू आमगेल पांडवाल मध्ये कोणाय एक चॉयस करचे तसल परिस्थिती आयल्यार जनांक तांणी मिगेल दिकडे येताची म्हूण म्हळेलें धैर्य माक्कस इत्याक म्हूण म्हळ्यार आमी येतेच दुड्ड वांटितात न्हय गव्हर्मेंट ते पार्टीची वांटिता पळय तशी चावन तांणी इलेक्ला कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेले जाय जालेले दुड्डस म्हूण सांगून आनी कोशागाराचे अधिकारीक पुरे हांव मेगेल वश करून घेतला तशें चावन तूं खंयचेय एक नेमान करून व्याज्य म्हळ्यार नेमान खंयचेय एक नेमान करून तांकां वर्णां व्हरता पेटय एक पंत तांणी वर्णां व्हरता वत्तची सगळे साम्राज्य मिगेल जत पळय मागीर जाय जाल्यार कुंतीन आनी तिगेल पुतान हांगा येयल्या तांणी कांय करूं जायना न्हय मॅम तेदना तो सांगता रस तूं सांगचें पुरे मिगेलें मनांत येयला दुर्योधना जाल्यार मस्त पापकार्य आमी करूं नज न्हय मॅम कसं पापिश्टांनी म्हूण कोणीय म्हणून नज न्हय ताजे खातीर हांव येद्दोळ कोणा लागीं सांगनी आनीक कसं म्हूण म्हळ्यार भीष्माले जेवो द्रोणाले जेवो विदुराले जेवो कृपाचार्याले जेवो कोणा लागीं निमगी हे विशीं तांणी पांडवांक देशभ्रश्ट करचे विशयांत विरुद्ध राबताची तांगेल दृश्टी तुम्ही पांडव एकच तुमगेल मध्येन तांणी पांडवाल मध्ये तांकां येद्दोळ ते कसले भेद ना म्हणटना आमी बिनी पांडवांक कसले उपचार केल्ले जाल्यार पुरे जन आमकां वायट म्हणटीत नैमे आमगेल वैरीची आक्रमण करतीत तशें सर्प जाग्रतेर कोरका जालेलो विशय तेदन सांगता ना तूं सांगचें पुरे बद्दची जाल्यार ಸ್ವಲ್ಪ सूक्ष्म आलोचन केल्यार कसले भीव का म्हूण ना तूं मिगेल अभिप्राय कसले म्हूण म्हळ्यार भीष्मच न्हय ताका दोनी पक्षांत म्हळ्यार पांडवाल मध्येंतूय कौरवाल मध्येंतूय कोणाल वयर चड प्रिती म्हळ्यार तुमी चड प्रिती तुमी उणी प्रिती म्हणा तो इत्या म्हळ्यार म्हाका कौरव पांडव एकुलेक म्हूण म्हणटा तशें जावन आतां आमगेले आनी पांडवाल मध्ये गलाड जाल्यार भीष्म तटस्थ जाता न्यूट्रल शिवाय आ पांडवाल सायड म्हूण खंडीत सांगना तो अन्यक कसं म्हळ्यार द्रोणाचार्याक आनी कृपाचार्य पांडवाला वयर चड प्रिती आसा हांव ना म्हूण म्हणा जाल्यार द्रोणाक पांडवांगेल वयर कितली प्रिती आसा पळय ताजे पेशी चड तागेलो पूत म्हळ्यार जिवत तागेलो पूत अश्वत्थामा मिगेल पार्टी येता वय म्हणटना मुखारसून अश्वत्थामान आना हांव दुर्योधनाल सायड वचचें तूं कसो करता म्हूण सांग म्हळ्यार द्रोणाचार्य केन्नाय आमगेले सायड येता पुत्ताल खातीर जावन जाल्यार तशें जावन द्रोणपुत्र अश्वत्थामा खंय आसा थंय कृपाचार्यूय आसता इत्याक म्हळ्यार कृपाचार्याल भयणील पूत न्हय तो अश्वत्थामा कसो जाल्यार तो भयणी पूत बादचो ताका सोडचे हांवें म्हूण म्हणलेलें मनांत दवरता तो कृपाचार्य तशें जावन ह्या पुरे आमी कसलें आलोचन करता नाका जाल्यार विदुराल विशयान ಸ್ವಲ್ಪ म्हाका चिंता आसा इत्या म्हळ्यार आमगेलें अन्न खाता आमगेलो आहार खाता जाल्यार ताका प्रिती चड म्हळ्यार पांडवांगेल वैरी आसा
तो एकलो पांडवाला लागी वचून सरवल म्हणजेला रे तो पांडवाला पक्ष राबला म्हणजेला रे आम्ही काही बिवका म्हणना इथे म्हणा रे द्रोण कृपाचार्य आमगेल बदी नसचे भीष्म कशी न्यूट्रल राबता विदूर तांगेल पक्ष राबला रे विदूर काय तसे कसले कोड योधा अशी तशी म्हणून मी म्हणका म्हणना तश चावनो तागे विदराल निमते आमकां कसले बई येना तू भिवू नका निर्भय जावन पांढरबांक वारणा व्हरता पेटय तू म्हणून सांगून म्हणटा आनी म्हाका पळय आना तुका पूत मोग म्हूण जाल्यार तूं करूं खाता इथे म्हळ्यार म्हाका जेवचें संकटच पळय म्हाका न्हीद ना भूक ना तानी ना कसले ना मिगेल जिवा पाय जेवचे बिला बरी तेश चाव न्हू मिगेले हृदयाक वेदन शूर जेवचे पयशी फुडें तांकां वारणा वता पेटय म्हूण म्हणटरस कडेरी दुर्योधनो अशी सांगली न्हय दुर्योधनान धृतराष्ट्र आलोचन करता काय हांच्यान कसं करता सुरयापाशी चड दुड्ड वंटुच्या शूर करता अधिकारींगेल मदेन तूं इत्याक म्हणटा तांणी पुरे मुखार सुनू आतां अन्नान पांडवा वारणा व्हरता पेटोवचें मागीर ताणें दीश मारचें म्हणटा गेल मत तें आसता धृतराष्ट्राले सांगला की ना की धृतराष्ट्राला मनांत आयला की ना की मुखार सून सांगचें काही पुरो जाल्ले रे तागेल मनांत तांकां थंय चमकल तेन्ना ना कोरका म्हूण म्हणलेलें एक आलोचन ताका आयला न्हय तशी थंय जनाल मध्ये गलाड जेवच्या नज म्हूण जना पुरे तागेल तिकडे कोरो पळयतर आसा पांडवांक वारणा वताक कशी पेटोवचे म्हूण म्हणलें आलोचन धृतराष्ट्री करतरस कडेरी ताका तांगेल तर्फीची मंत्रींक पुऱ्या पयसीत तो धृतराष्ट्र आनी तांगेले पांडवांक वारणा वता वच्ची तशी कोरका म्हूण सांगून म्हणटा एक दिवस पांडव कौरव धृतराष्ट्र पुरजन सभे आसतना तांणी मंत्र्यो पुरे कोण मंत्र्यो धृतराष्ट्राल तर्फीची मंत्र्यो तांणी वारणावत स्वच्छंद वारणावत ये म्हूण सांगून वगळसूच्या शूर करताची पांडवा लागी वारणावत म्हूण एक चंद गांव आसा थंय पशुपती उत्सव वर्स भारी विजृंभणेर जाता हांगा दुखून थंय राजकुमारांक न्ही पेटोवचें आसा तशी कितले की देश विदेशाचे लक्षोपलक्ष जन ते पशुपती उत्सव पळोवच्याक येताचे कितले नमुनेचे खंयचे देशाचे जन येताचे तांकां पळोवच्याक एक खूश जाता विंगड विंगड आभरण विंगड विंगड तांगेले उडप म्हळ्यार ड्रेस अशें पुरे जावन आमकां भारी खूश जाता प्रपंचांत वारणा वता जेवचे तसले उत्सव प्रपंचाक खंय जायना म्हूण सांगून पुराय जन म्हणटाची म्हूण केन्नाय वारणा वातावरण करची न्हय एक दीस सांगले 2 दीस सांगले अशी सांगतर आसतना पांडवांक अगूर वारणा वता दिकडे मन चमकल कय कुडले आक कळ्ळें धृतराष्ट्राक कसले हांकां वारणा वता दिकडे मन येयला म्हणून कुडले सांगतरस पळय मिगेल मंत्री मिगेल कामाचे पुरे तांणी केन्नाय वारणा वता विशय सांगतर आसताची प्रपंचान तितले चंद नगर ना म्हूण सांगताची तुमी जे जाल्यार एक पण वचून पळोवन येनाची ताका थंय कितली की काळ थंय तुमी राबयत तुमकां रमनी पोरून दिता हांव थंय राबच्याक गायन आसतय सकडस जाय जाल्यार सूख भोगून येत तुमकां कसले दुडवा गिडवा उणी जायना जाय जाल्यार यथेच्छ धन वस्तू दिता वा थंयची ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳ ವಿಹಾರ ಕೋರ್ನು ಮಾಗಿರ್ ಸಂತೋಷ ರಸ್ತಿನಾಮತಿಕ ಏನಾಚಿ ತಕ म्हणू कडेरी युधिष्ठिराकच पळय मना गेला काही तागेले हृदयांत कसं की एक कपटस म्हूण सांगून आनी ताणें हास्तर हास्तर सांगचें एक नमने देखावे खातीर उलयता म्हण जाल्यार कसले करचें ओड कौरव संसार थंय बसला पांडवाल दिकड कोण येनाची पांडव बसोवची 5 जन मित्र कोण आसाचे कोण येना म्हूण म्हणटना युधिष्ठिरय मनातील मनान जायत मानता आमी वताची म्हूण म्हणटा आनी सर्व जनाले निमगीत घेतो भीष्मा लागीं विदुरा लागीं द्रोणा लागीं बाहलिका लागीं थंय बशिल्ले पुराय जना उद्देश करून सांगता की हांव मिगेले अन्ना समान कोण धृतराष्ट्र ताणें आमकां पण केल्ल्या वरी परिवार समेत वारणा वताक वता थंय आमी मस्त काळ राबता जाल्यार कसले की एक मनान तुमी गेले तरस तशें आमकां कसले हेचे वायट जायना जावच्या नज म्हूण सांगून तुमी पळय आशिर्वाद कोरका म्हूण कडेरी पुराय जनाकय संतोशात की तो आमगेले निमगीत न्हय म्हूण सांगता की तुमकां मंगळ जाता प्रयाण कालांतूय तुमकां कोणालेय निमती कसले बाद जायना अशें आमी आशिर्वाद करताची तुमकां कसले अशुभ जायना चंदायेर वचून येयाचें म्हूण युधिष्ठीर जायता म्हणटा आनी तो थंय वारणा वता राबूक जाल्यार एक ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ರಬ್ಬುನೇ ಹೆಚ್ಚು ಮಳ್ಳ ನವೆ ಆತ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ನಂದರ ಯೋ ಮಣಂತ येवचे जत्वे ना नवे
तशें जाय जाल्यार पुरय सामान सकट घेवन गाडयेर घालून तो वर्णा वता हांगा दुर्योधना बारी संतोश केले. दुर्योधनाल उद्देशात धृतराष्ट्राक कसले मना येना नशी दुर्योधन प्रयत्न करतरस दुर्योधनाक हालीं तांकां देश भ्रश्ट करची न्ही. हांगा हस्तिनावती दुखून भायर पेटत न्ही. तांकां कैद कोरका म्हळ्यार मना आशिल्लें. तशी तागेले एक मंत्र आशिल्लो, नाका जाल्यार अनिश्ट काम करच्यान तूं फस्ट तो पुरोचन म्हणलो ताका आपयता आनी ताका एकांतान आपयता कोणाकय कळूनच भावंडा समीत कळीत हाडान अशें कितलें की काम करता आशिल्लो दुर्योधन. तशी तो आपोवन ताका उपचार करता की जावं जाल्यार दुड्डू भांगर सकट हाडून येद्रा दवर की ताका बारी संतोश केलो पुरोचनाक. कसं जेवकारा या तुका म्हणटा तेन्ना तो सांगता पळय तूं मिगेल बारी प्रितीत न्हू पुरोचना आजी मिगेल म्हळ्यार कसं आसता ते परी तुगेलें न्हय. तशें चाव न्हू आतां तें मिगेल ऐश्वर्य पुरय तुका हांव दिवका दितर सुका म्हणजे जाल्यार तें मिगेलें वरका न्हय. तें रक्षण कोरका जाल्यार एक काम तूं कोरका. तसं न्हय म्हळ्यार कोणाकय हे विशय सांगूनच मिगेलान तुगेल्या मध्यान तो एक रहस्य हें. तसं न्हय म्हळ्यार सगळेची रहस्य रक्षणेचे कार्यभार संपूर्ण तुगेले वयर येता. कोणाकय तूं सांगचें ना जिता म्हळ्यार तुका नमगल्या बरें हांव कोणाकय नमगना. तशें चाव न्हू हांव तुका कसो सांगता विशय समा आयक आनी मिगेल शत्रू कोण म्हूण हांव सांगता न्हय ते विशय कोणाल म्हणून तांकां फुडले नाश कोरका जैतवे जाल्यार हें आमी हांव करयलें जेव तूं केल्लें म्हळ्यार विशय कोणाकय कळून तितले एक कॉन्फिडेन्शियल विशय जैतवे म्हणून. आनी सांगता की धृतराष्ट्रान मिगेल अन्नान पांडवांक वर्णावता वच्चे आपणे दिलें न्हय वच्चुका नवता न्ही चमकल्याची थंय वचून थंय एक पशुपती उत्सव आसा. पशुपती म्हळ्यार महादेव रुद्राल उत्सव व्हड उत्सव थंय संतोशारी सुखार तांणी रपताची जाल्यार तूं आतांनी थंय वचून पावचे पयशे फुडें तूं शीघ्र प्रयाण करून वर्णावतान तूं तांकां स्वागत तुवें करता. तुगेले सुरेख हांगा आसतना तांणी पळोवन गत आशिल्ली देखून तुगेले वयर तांकां संशय येना. आतां कसं न्हय म्हळ्यार ताका तात्कालीक जावन एक रमणी करून दिवका तुवें. मागीर आतां एक थंय चमकल कुळ्ळेर राबू एक घर करून दी. मागीर तांकां राबचे खातीर एक व्हड अरमनी कोरका तुवें. धृतराष्ट्रान करूं सांगला म्हूण सांगता. तें अरमनी मांद्र खंय आसूं म्हळ्यार वर्णावता भितर आसचें वर्णावता दुखून भायर तांचे गांवां दुखून भायर आसूं आनी तद लागींची शस्त्रागारय न्ही. शस्त्रागार म्हळ्यार अस्त्र शस्त्र सुद्दां हें वखद पिरंगी गुंडू सकट म्हणटा पळय तसं वखद आनी आसूचें एक व्हड हें आसता न्हय कसं न्हय थंय एक रायाक प्रती रायाल तेन्नाय फिरंगी न्ही म्हूण आशिल्लें तांतू वखद घालून भेतोवचें बॉम्ब भेतिल्या बरें तसल कडीन ताजी लागीं हांगेले अरमनी करून दिवका. आनी अरमने बांदूच्या कस न्हय कसल निमती निर्माण कोरका खंयची वस्तू हांव सांगता पळय भगाची जोळून वची तसल वस्तू कर्पूर तसल पुरे घालका तुवें. आनी ताका राळ म्हळ्यार आमी अरग म्हणटाचे अरक भग जळटा पळय ते राळ म्हणचे ताका. आतां लोभाना आनी वरी येता ते उज्जे घाल्ले कुडले उदा जावन भग जोळून वता तसल राळ. आनी दोर सुंब सकट म्हणटा पळय सेणबू म्हणटाची कळ्ळें ताजे दोर तेंचे उपयोग करका. मात तिका लयतना तूप घालका ताका आनी रुका पिट्टो तेवय घालका ताजीनच वणती जेवका जाल्यार भायर तें कसं घालला म्हळ्यार भायरच्यान दिसचें न्हय तितले चंद करून ताका सरवण कोरका. पक्कनी संशयान वणती आपोवन परीक्षा केल्यार तांतू भितर भग्गनी जळची तसल कसं की दवरला म्हूण कळूनच तितले चंद सरवण सुका. तें अरमनीन तूं पांडवान आनी कुंतीन राबची तशी तुवें प्रेरण कोरका. त्या अरमने तांकां कसले न्यून तशेंच राजभोग जावका आशिल्ले सर्व वस्तू सुका तेन्ना तांकां त्या वस्तूय खंयचे की जोळून वता म्हूण सांगून चंग सकळ वस्तू दवरका. फर्निचर्स म्हणटा पळय त्या पळय चंग दवरका तेन्ना तांकांय तृप्ती जाता न्हय. आमी कसं की एक अंत भितर कसं की एक गिलमीट केला म्हूण तांकां कळना कळ्ळें. आनी कसं म्हळ्यार पांडवांक गेले मरण जावची थंय म्हळ्यार तें लासून वची थंय तांणी
तई सगळे वारण वतांतू एकल्यांक या विषय कळूनच कळवे म्हूण म्हणटा. आनी इत्याक गोतस्वे त्या बाई सांगतो इत्याक गोतसो कळूनच म्हळेले एकल्याक कळ्ळारी पुरो कळवे तांणी पुरे पांडवा रक्षण करूं पळयतीत. केन्ना पांडव अरमनेंतू तांकां अभ्यास जाल्यार अरमने राबून आनी तांणी निर्भीतेरी त्या अरमन तांगेले म्हूण लेखून आसताचे म्हूण कळटा पळय ते दुसरे दीस तांणी न्हिदल तेन्ना उज्यो दिवन वस पक्कानी पांडवांक जागृत जाल्ली म्हणल्याक एचोर जाल्ली म्हणल्याक न्हिदा दुखून भायर वचत जातवे तांकां इत्याक दगबग वता. त्या वेळार जनपुरे कसं लेखता कसं की पांडवान राबिल्या अरमनेक आकस्मीक जावन कसं की उज्जू लागलो दिसता पुरे लासून गेल्लींची म्हूण लेखताची आमगेल वयर येना न्हय वेप्रोचन समन हांव सांगिल्लें तो आतां चलत ना वय हांव पुरे तूं सांगिल्लें बरें करता म्हूण म्हणटा. वारणा वता थंय तो कशी सांगला ताणें तशीच अरमनेनी करून दवरता तो. हांच्यान पांडवांक प्रयाणा खातीर पुरे तयार करून पेटयला. तांणी कसं करताची वचचे वेळाक भीष्माले धृतराष्ट्राले द्रोणाले विदुराले आनी तांगेल कोण कोण मलगड आसा तांगेल पुरे चरणार पडताची आनी तांगेल प्रयेच्यांक आलिंगन करताची संचेडवा आशिर्वाद करताची. पांडव गंधारी लई अनुज्ञ घेवन बाई सरल्यांची रथार बैसल्यांची. विदुराक ಸ್ವಲ್ಪ दुःख जाल्यार कसं गोतस्वे वारणा वताक कसले प्रयाण केले उत्सवाक ಸ್ವಲ್ಪ दिसांना येताची म्हूण कळ्ळारी सर्व प्रजा वर्ग आम्ही धर्मराया सोंड राबुकाना म्हूण रडताच के पांडवांक सोंड राबुकाना म्हूण जाल्यार ब्राह्मणांक पांडुपुत्रां पळोवन दुःख जालें की पांडवांक वारणा व्हरता पेटोवचे विशय उद्देश सुका धृतराष्ट्राक हांणी तागेल दोळ्याक खमता आशिल्लीची तागेल मनान तुमगेल चेडवा भशी चड प्रिती पांडुपुत्रांक करताची म्हूण आशिल्लें. हागेले एकच इंट्रेस्ट का तांकां वारणा वता पेटोवचे म्हूण सांगून सिदा सांगता तांणी जेन्ना की धृतराष्ट्र पांडवांक न्ही तागेल चेडवांक हांव समान दृश्टीन पळयत म्हूण तोंडान मान सांगता पळयना ताका धर्म म्हळ्यार कसो म्हूण गोतना न्हिजावन युधिष्ठिरू भीमू अर्जुनू आनी 2 ते सान्न पांडव तांकां पापकर्माचे विशय गोतना म्हणटना तांकां आतां परंपरागत जावन आयिल्ली हस्तिनावती राज्य तांकां सोडून दिवका न्हय म्हूण म्हणलें दुःख धृतराष्ट्राक. ताजे खातीर आतां पांडवांक राज्य भ्रश्ट करची कामी वचून येयाची म्हूण म्हणची मागिरी थंय राबनाची ताका म्हूण म्हणला जाल्यार राज्य भ्रश्ट करचे खातीर अशी करतर जाल्यार भीष्म कसो जाल्याक नुता बसला कळ्ळे. विचित्र वीर्यान कशी आळवीक केला तशी पांडून आमकां चरडूशी पळयला. आतां पांडूल पुत्र आमकां तशी पळयता म्हूण म्हळेलें आमकां पुरजना विश्वास येयले जाल्यार हें वायट कामाक भीष्मान अनुमोदन कसं जाल्यार दिल्लें आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां पळय धृतराष्ट्रान असहनेरी चेडवा पेटयला म्हूण म्हळेलो विशय खंडीत म्हूण म्हाका दिसता आमकां ओप्पीक ना हे विशयांत म्हूण दाखोवका जाल्यार आमी पुराय जनान पांडवांगेर वटू वचूं का म्हूण सांगून तेदना युधिष्ठीर सांगता की पळय ते वारणा वर्त नगर कशी थंय तुमकां पुराय जनां राबच्या जागसवे कसले आमकां गोतना तुमकां आमगेले वयर मस्त अभिमान आसा म्हूण गोतस आनीक धृतराष्ट्रान जाय म्हणून पेटयला म्हणून हांव लेक्का ना इत्या म्हळ्यार तो म्हगेलो अन्नाल स्थानार पूज्यय तो मलगडय म्हणटना ताणें आमकां आतां वारणा वता वस म्हूण आज्ञा केल्ली म्हूण लेखया जाल्यार ताजे वयर आमी संशय दाखोवचे कसो जाल्याक पालन करुया तागेलें आज्य न्याय ना तुमी पुरे आमगेले प्रितीचे आमगेले वयर केन्नाय तुमी चांग आटयतले तशें जावन तुमी एक करायची आमकां आशिर्वाद करायची आनी तुमगेले घरा वचायची कळ्ळें. पक्कानी तुमकां केन्नाय आमकां येवन पळोवका म्हूण दिसल्यार आमकां थंय वचून आमगेली परिस्थिती कशी आमकां अनुकूल आसवे म्हूण पळोवन मागीर आमी तुमकां आपयताची. आतां मात्र तुमी तुमगेले घरा वचा येवन कश्ट बगूं नकाचे आमगेले कडेन तांणी जायत म्हणटाची वतात तांणी कडेन विदूर एकलो थंय राबला पांडवाल ओट्टू आपण वता म्हूण सांगना तो तांगे लागीं जाल्यार युधिष्ठीर जाल्यार ताका 1-2 उतर उरलो का म्हणलेले खातीर तो राबला आनीक कसो म्हूण म्हळ्यार हांव सांगचे विशय मेगेल आनी युधिष्ठिराल मध्येंतू म्हळ्यार पांडवांक गेले आनी मेगेल मध्य आसूं कशें जनान पुराय आयकुचें नज म्हूण म्हणलेले एक विशय विदुराल मना आशिल्लो देखून
तो युधिष्ठिराक सांगता काही कसले तेव्हा कशी युधिष्ठिर कितलो ज्ञानी म्हणून गोतशिले प्राज्ञ प्रलापज्ञमिदं वचः प्राज्ञः प्रलापज्ञं वचोब्रवीत म्हणून म्हळ्यार प्राज्ञ जावन आशिल्ल काही प्राज्ञ प्रलापज्ञ म्हणून म्हळ्यार विद्वांसान उलयले कसं जाल्यार अर्थ जावचो तसलो प्रलापज्ञम इदं वच अंतू विदुर प्राज्ञ प्रलापज्ञ चांग सांगतलो आशिल्ले सांगतलो बुद्धंतिके उतरां सांगतलो तो अन्यक बुद्धंताक प्रलापज्ञम इदं वच अन्यक बुद्धंत कोण यागले बरीची युधिष्ठिर ताका सांगता काही प्राज्ञ प्रलापज्ञ वचोब्रवीत म्हळ्यार दोग जन प्राज्ञ प्रलाप करतरसची म्हणून आमी लेखवका सांगता काही तो यो जानाति परप्रज्ञां नीतिशास्त्रानुसारिणीं विज्ञायेह तथा कुर्यादापदं निस्तरेद्यता हे युधिष्ठिरा शत्रू जलल जन खंयचे वेळा कसं आलोचन करताची त्यांनी कशी कार्यरूपा हाडताची म्हणून सांगून सुरवेकची आलोचन करून घेवका संपूर्ण जावन कळून घेवका म्हळ्यार शत्रू आमगेल वयर कसले येची बली घालतरच वे आमकां कसले आपत्ता शिरकाच्या पडितरच वे हें निश्चय करची बुद्धी सुका आनी तसले आपत आमकां आयला म्हणून मना गेल्ले कुळ्ळे तांदून पार जावची कशी म्हणून आलोचन करची बुद्धी सुका म्हणून सांगून म्हळ्यार हांगा कणिकान धृतराष्ट्राक कूटनीती सांगली नम्या तशी हांगा नीतिशास्त्र युधिष्ठिराकय गोत्त सुका युधिष्ठिराक गोतना म्हणना कणिकान धृतराष्ट्रा सांगिलच पुरो जाल्यार युधिष्ठिर त्या पळय सुरवेक शिकला तशें जावन त्या पळय नीतिशास्त्र राय जावका आशिल्लें आनी शिकूं का म्हणून कसल्या का म्हूण म्हळ्यार शत्रूंक विध्वंसन करची कशी शत्रू आमकां खंयचे रितीर उपद्रव दिताची आनी चोरतल जनाक म्हणटात न्हय चोरांक दोरका जाल्यार तांणी चोर जावन आसूं का चोरतल जनांक चोर कोण म्हूण कळटा म्हूण सांगून तशी शत्रू जन आमगेले वयर कसकस कडेन विध्वंसक साधन प्रयोग करताची आनी शत्रूंक निर्मूल करच्या उपाय कसले पुरय तांणी मना व्हरताची कळ्ळें मना व्हरून घेवका ते राजनिती म्हणचे नीतिशास्त्र म्हणचे आतां युधिष्ठिराक गोतना म्हणलें लावे तागेल्या मनान तूं येवका म्हूण विदुर सांगता रस कळ्ळें बे कसं न्ही धृतराष्ट्रान मरणा वता कसले पेटयला आमकां हाजे मध्य कसले तागेले चिंतच बे आमकां बदची भोव नेमोच म्हूण पेटयली की कसले एक दुरालोचन आस हे पुरय युधिष्ठिरान मना व्हरका म्हूण सांगून विदुर सांगता रस म्हळ्यार सुरेख सांगता पळतो नीतिशास्त्रानुसारिणीं परप्रज्ञां यो जानाति नीतिशास्त्र गोत्तच न्हय युधिष्ठिरा तुका तुवें शिकला न्हय राजनिती परप्रज्ञां यो जानाति आमगेले द्रासूचो आमकां कसलो कितो करता म्हणजे जाल्यार कसो खातीर करता म्हूण म्हणलेलो अर्थ जावका तेदन तो खंयचे अपाया दुखूनय पार जाता म्हूण सांगता अलोहम निशितं शस्त्रं शरीर परिकರ್ತನಂ ಯೋ ವೇತಿ ನ ತು ತಂ ಜ್ಞಂತಿ ಪ್ರತಿಘಾತವಿದಂ ದ್ವಿಜಃ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ವಿದುರ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಕೊಲ್ಲಬೇಕಿದ್ರೆ ಲೋಹ ಸಂಬಂಧಿತವಾದ ಶಸ್ತ್ರ ಮಾತ್ರ ಕಾರಣ ಅಲ್ಲ, ಲೋಹದಿಂದ ಮಾಡಲ್ಪಡದ ಶಸ್ತ್ರಗಳು ಯಾವುದದು ಈ ಕೃತಜ್ಞತೆ ಮುಂತಾದವು, ಈ ಕುಟಿಲ ನೀತಿ ಮುಂತಾದವುಗಳು ಕೂಡ ಮನುಷ್ಯನನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸ್ತದೆ. ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿದ್ದವರಿಗೆ ಶಸ್ತ್ರಗಳು ಪ್ರಯೋಗಿಸುವ ಈ ಕೂಟನೀತಿ ಎಲ್ಲ ಎಂತೂ ತೊಂದರೆ ಪಡಿಸುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಶತ್ರುಗಳಾದರೂ ಎದುರಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮನ್ನು ಶಸ್ತ್ರಗಳಿಂದಲೇ ಕೊಲ್ಲೆ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳಿಯೋದಲ್ಲ. ಶತ್ರು ನಾಶಕ್ಕೆ ಯಾವ ಯಾವ ಉಪಾಯಗಳನ್ನು ಮಾಡಬಹುದು ಅವರು. ಆ ಉಪಾಯ ಏನು ಅನ್ನುವುದನ್ನು ಹುಡುಕುವ ಜಾಣತನ ಎದುರು ಪಕ್ಷದವರಿಗೆ ಇರಬೇಕು. ಇದು ಈ ವಿದುರನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿದುರನಿಗೆ ನೋಡಿ ಪ್ರಾಜ್ಞಾಲಾಪ ಅಂತ ಮೊದಲು ಹೇಳಿದಾನಲ್ಲ ಅವ ನಿನಗೆ ಪ್ರಾಜ್ಞನಾದವನು ಪ್ರಾಜ್ಞನಿಗೆ ಪ್ರಾಜ್ಞಾಲಾಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿವಂತನಾದವನು ಇನ್ನೊಂದು ಬುದ್ಧಿವಂತನಿಗೆ ಈ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ವಿಷಯ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂತ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿ ಈ ವಿದುರ ಯುಧಿಷ್ಠಿರನೊಡನೆ ಮಾತಾಡಿದ್ದು ಏನು ಅಂತ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಬರ್ತದೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ. ಈ ಸುರಂಗ ಅಗೆಯಲು ಬಂದ ವಿದುರನ ಮಿತ್ರ ಕನಕ ಉಂಟಲ್ಲ, ಅವನು ಯುಧಿಷ್ಠಿರನ ಹತ್ರ ಮಾತಾಡುವಾಗ
ಆಗ ಈ ವಿಷಯ ಬರ್ತದೆ. ಅಂದರೆ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಬಳಿ ವಿದುರ ಆಗ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಒಂದು ಭ್ರಂಶ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಲೆಂಚರ ಭಾಷೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದು ಅಂತ ಒಂದು ಒಂದು ಎಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, तशी हांगा विदुरू मना व्हरतरस विदुरू सांगतरस युधिष्ठिराक कसाने म्हणल्यार पळय हे प्राज्ञ जलल भास तांणी उलयतना एक लेंच्या भाशेर उलयताची म्हणटाची. तशी सुरंग कोंडूक आयलो विदुरालो मित्र मुखार सुनू कनक म्हणलो तो युधिष्ठिराले उलयले श्लोकाच्या आधारार केलव जन म्हणटाच कसाने म्हळ्यार तो प्रज्ञाले उल्लोचे म्हळ्यार विंगड जना कळून जन वदाची कतिरतो एकमलेंच्या भाशेर उलयलो म्हणून जाल्यार हांगा म्हणटाची कसाने म्हळ्यार आतां पांडव बायसोर नूतनाची पुरोचनो दुर्योधनाले अज्ञानवर्ती जावन थंय एक लाक्षाग्रह निर्माण करूं चमकला न्हय. विदूर भारी सूक्ष्म बुद्धीचे तशें जावन आनी विंगड आलमना कसं असं त्या विदुरा सुरवेका कळटके तोंड पळयतना तशें जावन ताका मना आयतके पांडवांक वर्णावर्ता पेटोवचे एक या मांत्रश्व निजान उद्देश तांकां कसं की संहार करच्याकची दुर्योधन उद्युक्त जाल्ला म्हूण सांगून निजान उद्देश पांडवांक गेल्ले संहार म्हूण सांगून विदुराक गोत्तशिल्लें. जाल्यार विदुराक दुर्योधनान पुरोचना पेटोवन लाक्षाग्रह निर्माण करता खंडित म्हूण म्हणलेलो विशय गोत्तशिल्वे. हें आमकां सांगचें जायना जेवो जाल्यार तो मांत्र सांगता कसं न्ही म्हळ्यार आतां ते अलोहा विशय ताणें सांगली पळय ते अलोह म्हूण म्हणलेले अल म्हळ्यार अग्नी म्हूण येता न्हय. तशी अन्यक अलोह अल निशी तम शस्त्रम म्हूण म्हणलेले सकार जावक शस्त्र म्हूण म्हणलेले मेलेच्या भाशेर घर म्हूण. तशी तो अल म्हळ्यार अग्नी आनी घर हे दोन विशय येवची तशी तो अमलेच्या भाशेर उलयता लोहम निशितम शस्त्रम शरीर परिकर्तनम म्हूण सांगून. तशी शरीर परिकर्तनम शरीर परिमतम शस्त्रम म्हळ्यार त्या वर्णाव त्या सुरवे ते कशें अर्थ करून घेता काय गोसवे युधिष्ठिरो श्लोकाचे सुरवेचे म्हळ्यार अलोहम निशितम शस्त्रम शरीर परिकर्तनम तो अर्थ करून घेतके कशें म्हूण तम शस्त्रम वर्णावता आशिल्ले ते श म्हूण ताणें सांगिल्लें पळय शस्त्रम म्हूण लेखा ते मलेच्या भाशेर ते घर अल्ला नाम उज्जू लागचे तसले राक राळ या पुरे घालून ऊहम ते समुदाय म्हळ्यार ओड अग्निपर्वत ते शरीर परी निशिकर्तनम शरीर परी निशिकर्तनम शरीर परी म्हळ्यार मलेच्या भाशेर येता काय ते अर्थ कसो न्ही म्हूण म्हळ्यार शरीर परी म्हूण म्हणले कुडले भायरच्यान ताजें स्वरूप कळना जाल्यार निशी रात्रीन तो कर्तनम हिंस करता ते कोणाक कळटा यो वेती नतुतम ग्नंती प्रतिघात विधम दिप ह्या कोणाक कळटा ताका शत्रू मारूं जायना म्हूण सांगून तो सांगता काही. आनी अन्यक सांगता कसो न्ही म्हण कक्षग्नः शिशिरग्नश्च महाकक्षे बिलौकसः न दहेदिति चात्मानं यो रक्षति स जीवति म्हूण म्हळ्यार हांगा निजावन अर्थ कसो न्ही कक्षग्नः शिशिरग्नश्च म्हळ्यार हे सुकिल्ले तण ते ध्वंस करतलो कोण सुकिल्ले तण ध्वंस करच्यो अग्नी न्हय. अग्नी महाअरण्य संपूर्ण लासून सोडतके जाल्यार अरण्या बिला आसूचे सर्प लासूं जायना खंय हें कोणाक कळटा म्हळ्यार न दहेती तिच्या आत्मनम यो रक्षती सजीवती बिला आशिल्ले जेन्ना लासूं जायना म्हूण सांगून कोणाक कळटा तो अग्नी दुखून ताका रक्षण करून घेता. म्हळ्यार हें तो सांगता कसो मुसवे हाजेर तूं पळय कितले व्हड उज्जो लागो अरण्याक बिला आशिल्ले सरप लासून वचना वरलेले पुरे लासून वता. ताजे अर्थ कसो म्हळ्यार मुखारसून ताणें सुरंग करून तांत दुखून वच म्हणून म्हळ्यार वैरी घर लासून वता जाल्यार बिला आशिल्ले पांडवांक कांय जायना म्हूण म्हळ्यार अर्थ रे हें श्लोक सांगचे म्हूण सांगून मागीर सांगता काय युधिष्ठिरा एक उडक आसता बरी कोणा दोळ ना नाचक्षुर बेती पंतानम नाचक्षुर विंदते दिशा म्हळ्यार दोळ नातिल्याक दोळ नातील म्हळ्यार
बुद्धी नातिलो म्हणून ताका कशाण वच्चुका कई वच्चुका कसं लेगोत ना धैर्य नातिल्याक स्थिर बुद्धी असना ये उडगासान दवरून घेवन तू तई मात्र काम कर का म्हळ्यार सुरंगा दुखून तपसून घेतली ना दोळ नातिल आनी धैर्य नातिलो म्हणल्यार दोळ नातिल्याक कसले दिसना धैर्य नातिल्याक कसले त्या वेळा तुव कुरडुशी जेवच्यानच धैर्य कळवून घेवच्यानच म्हणलेले एक रितीर विदुर सांगता ताका म्हण आनी विदुर चारीचे श्लोकांत उपदेश दिता कसले म्हळ्यार अनाप्तैहि दत्तमादते नरः शस्त्रम अलोहजम श्वाविच्चरणमासाद्य प्रमुच्येत हुताशनात कोण आप्त नाही तुगेले त्यांनी दिल्लेले जेवो प्रयोग करलेले अलोहशस्त्र म्हळ्यार अग्नी जेवो विष तुगेल वैरी अग्नी उज्ज घालो खंय पुरत आनी विष घालो खंय पुरत तुका ते तांगेले प्रतिध्वंसना खातीर उपयोग करका आनी तूं अग्नी दुखून बिडुगडी जावका म्हूण सांगून तो सांगता रस आनीक सांगता तो कडेर म्हणटना तुम्ही भोंवतर वच्चुका जतरान तो चरान मार्गान विजानाथी नक्षत्रे ही विंदते दिशा त्या वेळार तुम्ही खंयची दिक्का वतर आसाची म्हणून कळका जाल्यार तुमकां नक्षत्र खंयची दिक्का आस म्हणून कळका म्हळ्यार नक्षत्रा निमती जावन दिक्कू सोदून काडटले जेन्ना आसाची त्या वेळाक तो कसले भंय जाल्यार धैर्य कळून घेना म्हळ्यार आतां एक पंत अग्नी दुखून चुकोवन घेवन तुमी सुरंगा मार्गा चमकलीत न्हू सुरंगा दुखून भायर चमकले नंतर थंय भोंवतना विंगड देशा वच्चे खंयची देशा वता म्हूण म्हळेलें मार्ग ताणें सोदून काडयता कशी म्हळ्यार नक्षत्रां निमती तशी म्हणटा जर तुमी हस्तिनापुरा वापस येवचेना विंगडची देशा वच्चुका आनी पंचेंद्रिय स्वादिना दवरका म्हळ्यार कामक्रोध आदी विशय तुमकां चकनच म्हूण सांगून हें विदुरान सकट सांगतना युधिष्ठीर सांगतके म्हाका तूं सांगिल पुरे अर्थ जाल्ले बापा म्हूण म्हणटके हाका भारी संतोश चतके विदुराक आनी तुमी वचाची म्हूण म्हणटके विदुर आनी कसले जत काणी पायचे दिसा आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।